नमस्कार. गणगण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या. आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग चला मी आज बनवणार आहे गुलकंद मोदक. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया. इथे मी 1 वाटीभर ही तांदळाची पिठी घेतलेली आहे. तर त्याच वाटीच्या मापाने 1 वाटीभर पाणी घ्यायचं आहे. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि तेवढाच खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. इथे थोडीशी खसखस घेतली आहे 1 चमचाभर, 2 चमचे तूप घेतलं आहे, 2 चमचे गुलकंद आणि 1 चमचा रोज सिरप घेतलेला आहे आणि थोडीशी इथं वेलची पावडर घ्यायची आहे. चला तर मग आपण आता करायला सुरुवात करूया. पण तांदळाची उकड काढून घेऊया. हे पहा, मी पातेलं इथं गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 1 वाटीभर पाणी उकळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण ना थोडंसं तूप टाकून घेऊया. थोडंसं चवीपुरतं मीठ एक टाकायचं आहे. अगदी चिमटभर टाकायचं आहे, एवढंच. आता पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण रोज सिरप टाकून घेऊया. आता याच्यामध्ये रोज सिरप टाकलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि तांदूळ पिठे टाकून हटवून घ्यायचं आहे. हे पहा असं. आता मी गॅस बंद करून टाकते आणि छान मिक्स करून घेते. आणि आता आपण झाकून ठेवूया. हे 15 मिनिटाकरता झाकून ठेवायचं. पीठ तोपर्यंत मुरतंय तोपर्यंत आपण मधलं सारण करून घेऊया. तर त्यासाठी मी काय केलंय, इथे पॅन वर ठेवलाय आणि 1 चमचाभर तूप टाकून घेते, थोडस जास्त. आता ह्या गरम तुपामध्ये आपण खसखस भाजून घेऊया. मी हे भाजून घेतेय. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला आता हे खसखस भाजून झाली आहे. मी आता हे खोबरं पण याच्यामध्ये टाकून घेते आणि हे खोबरं चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं, कच्चं नाही राहिलं पाहिजे. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका. आता हे बऱ्यापैकी भाजून झालं आहे. आता आपण काय करूया, याच्यामध्ये 2 चमचे गुलकंद घेतलं होतं ना ते टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. थंड घालते. आता नारळ आणि आपला गुलकंद बऱ्यापैकी एकजीव झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया. अर्धा चमचा तांदूळाची पिठी टाकते, म्हणजे आपले मोदक मऊसूत छान होतील. अशी सारण सगळं एकसारखं मिळून येईल. आणि आता हे छान मी शिजवून घेणार आहे. चला आता 15 मिनिटं झालेली आहेत. आपण याचं पीठ काढून घेऊया. सगळं पीठ घ्यायचं नाही, थोडंसं घ्यायचंय. गरम गरम असतानाच आपल्याला करायचं आहे. पीठ गार झाल्यानंतर मोदक वळले जात नाहीत व्यवस्थित.
मी आता हे छान तिंबून घेते. हे पहा, असा छान मऊसूर गोळा मी मळून घेतलेला आहे. आता आपण याचे मोदक करूया आणि पुढच्या मोदकासाठी पुन्हा पीठ काढून घ्यायचं, पुन्हा ते तिंबायचं गरम गरम आणि गरम गरम करून घ्यायचे. हे पहा, असं साच्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि ही अशी गोळी घ्यायची आणि याच्यामध्ये ठेवून घ्यायची आणि असं दाबून घ्यायचं. आता मी काय करते, चिकटतं ना म्हणून थोडंसं पाणी लावून घेते. गोळ आतनं दाबून घ्यायचं आहे. जास्त होत असेल पीठ तुमचं तर काढून टाकायचं. हे पहा, हे पहा, आता आपलं गुलकंद आणि नारळाचं जे सारण आहे त्याच्यामध्ये मी भरून घेते आणि असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे मोदक आणि थोडा प्रेस करते. हे पहा, हा मोदक आपला झालेला आहे. सॉरी, इकडे त्याच आहे. हे पहा, कसं छान मोदक तयार झाला आहे. मी आता हे सगळे मोदक असेच करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. हे असे माझे एवढे मोदक तयार करून झाले आहेत. याच्यामध्ये ना मी साखर, गूळ असं काहीच घातलेलं नाहीये. गुलकंदाची जेवढी गोडी आहे तेवढ्यावरच हे मोदक आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये हे मोदकाचं ताट ठेवून देते. याला मी तूप ग्रीस करून घेतलं आहे आधी. आता गॅसची फ्लेम मोठी करते आणि हे 10 ते 12 मिनिटं वाफवून घेणार आहे. 12 मिनिटं झालेली आहेत. कसे मस्त छान उकडून निघालेत. तर आजचा माझा नैवेद्य बाप्पाला हा गुलकंद मोदकाचा. तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.